मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला माहीत असेल मी बँकॉकला जाणार होतो आणि फायनली आता मी बँकॉकला आलेलो आहे. तर मी कालच आलो इकडे, पण काल आम्हाला फ्लाईट वगैरे भरपूर लेट झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही काल रेस्ट केली आणि त्याच्यानंतर प्लॅटिनम मॉल इकडे फिरण्यासाठी. तर शॉपिंग वगैरे भरपूर करू शकता तुम्ही. तर प्लॅटिनम मॉलला गेलो होतो. तर आमचं जे हॉटेल आहे बायोके स्काय हॉटेल म्हणून आहे. तर मी आत्ता 84 फ्लोअरला उभा आहे आणि एवढं भारी वाटतं इकडं. तुम्ही व्ह्यू बघा किती खतरनाक आहे. हवा चालू आहे आणि पूर्ण बँकॉक सिटीचा व्ह्यू दिसतो इथून. एकदम मस्त हॉटेल आहे. तर तुम्ही इथे बसून ब्रेकफास्ट करू शकता. आता मी ब्रेकफास्टला आलेलो आहे. आतमध्ये पण पूर्ण ब्रेकफास्टची सिटिंग आहे आणि बाहेर पण आहे. तर असं मस्त हॉटेल आहे आणि आम्हाला एक स्वस्तात पडलं. एकदम 4-5 हजार रुपये पर डेने हॉटेल भेटलं. बाकीचे काही हॉटेल खूप महाग आहे, पण हे सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे आणि बँकॉकमधलं सगळ्यात उंच हॉटेल पण आहे, त्याच्यामुळे एकदम भारी आहे. आणि याच्यावरती पण अजून भरपूर फ्लोअर आहे. तर ते पण तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी दाखवत जाईल इथलं ब्रेकफास्ट कसं आहे वगैरे. पण आज आपला बँकॉकमधला आता पहिला दिवस आहे आणि आपण चाललेलो आहे बँकॉक सफारी वर्ल्डला. तर इकडून ते 2 तासाच्या अंतरावर आहे. 1-1.5 तास लागेल आपल्याला जाण्यासाठी. तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला पूर्ण जंगल सफारी मिळेल, त्याच्यानंतर मरीन लाईफ वगैरे असं, म्हणजे पूर्ण तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे 8-10. तर ते सर्व ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपला पूर्ण दिवस जाणार आहे. तर आता 8 वाजलेले आहे. 8 वाजता आपला कॅब ड्रायव्हर आता खाली येणार आहे आणि त्याच्यानंतर इकडून ड्राईव्ह करून आपण तिकडे जाऊ आणि संध्याकाळ होईल तिकडे 7 पर्यंत. तर पूर्ण तुम्हाला मी टूर देणार आहे जंगल सफारी कशी आहे इकडची. तर बँकॉकमध्ये पण आल्यानंतर हे मस्ट विजिट प्लेस आहे इथली. तर नक्की आलं पाहिजे इकडे. तर जाऊयात आता पुढे आणि तुम्हाला मी आज पूर्ण दाखवतो सर्व. तर मजा येईल तुम्हाला आणि मस्त वाटतं आहे. बँकॉकचं वेदर पण मस्त आहे, जास्त ऊन पण नाही आहे आणि हवा वगैरे मस्त चालू आहे. तर आता जाऊयात खाली, तुम्हाला पूर्ण दाखवतो एक. तर बघा, पूर्ण ब्रेकफास्टची प्लेस आहे इकडे. इकडून जाऊ खाली. तरी आपली व्हॅन आहे आणि हा ड्रायव्हर आहे. आता पूर्ण आपल्याला इथून पिकअप पण केलं याने आणि परत सोडून पण दिलं हॉटेलला संध्याकाळी. जाऊयात मध्ये आता. तरी पार्किंग आहे आणि इकडं बघा शाळेच्या टूर वगैरे पण असतात छोट्या छोट्या मुलांना घेऊन. तर बघा इकडचे शाळेतले मुलं कसे क्यूट आहे. तर इथं लंच पण आहे इन्क्लुडेड. तर इंडियन मिळतो इकडे लंच, त्याच्यामुळे मी इन्क्लूड केला होता. तर ते पण पॅकेजमध्येच असतं इन्क्लूड. बाकी इकडं तर पूर्ण शाळा चालली आहे यांची, फुल गर्दी. तर आता इकडे असे वेगवेगळे शो असतात. तर शोचे टायमिंग वगैरे पण दिलेले आहे. तर आता पहिलं शो आहे आपला ओरंगोटांचा. तर हे बघा इथे पण दिलेले सर्व शो. 10:15चा पहिला शो आहे. अजून आमचं 1-2 तासांनी वेगवेगळे शो आहे. आणि आता हे जंगल वॉकला चाललो आपण आणि इकडूनच आपल्याला तो शो पहिला शो दिसणार आहे. तर हे बघा हे एंट्रन्स आहे ओरंगोटन शोचं. तर यांची फायटिंग बघायला मिळणार आहे आपल्याला आज. तर हे बघा हे स्टेडियम आहे आणि इकडे समोर शो दिसणार आहे.
คุณแม่ตาหน่อยดีกว่ากิ๊บมีอยู่แห้แว่นด้วยรอไหมครับทักทายเลยนะฮัลโหลยินดีด้วย2 3 4 5 6 เทวดาเลยทีเดียวโอ้โหเอาเลยไม่ขึ้นเลยนะเอาไปไหวไหมครับบูมเนอร์เอาไหวแล้วผมว่ามันทำไปเรื่องประจำวันนี้เรื่องการผ่านบูมเนอร์ประธานหลังให้คนละหลายทุกเวลาไงผู้ที่เดินเราทำแล้วดูพี่โอ้เปิดซิกเซอร์तर मित्रांनो शो तर एकदम भारी होता ओरंगुटांचा आणि त्याच्यानंतर आता आम्ही पुढे आलेलो आहे इकडे जिराफला फीड करू शकतो आपण डायरेक्ट हे बघा डायरेक्ट जिराफ आहे आणि त्यांना सगळे खाऊ घालू शकतो आपण तर या ठिकाणी 200 जिराफ आहे तर आता आपला नेक्स्ट शो आहे सी लायन शो तर तिकडे आलेलो आहे आपण सी लायन आहे त्यांचा शो आहे इथेवरती दादरवरती आज सगळे शाळेचे मुलं आले तर डॉल्फिन शो पण मस्त होता आणि त्याच्या आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण पण केलं तर पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं पण ठीक होतं एकदम डाळ भात वगैरे होतं आणि ते घेण्यासाठी ते एवढी गर्दी कमीत कमी 1001 जण असेल आपले इंडियन आणि तुम्हाला माहितीच आहे इंडियन असल्यावर आपण काय करतो फुल ढकलाढकली एवढं काय काय चालू होतं कसं तरी आम्ही जेवण केलं त्याच्यानंतर डॉल्फिन शो बघितला आणि त्याच्यानंतर आता दुसरा शो आहे तिकडे चाललो आहे आम्ही तर वॉर शो म्हणून एक तो दाखवतो मला स्पाय वॉर शो आणि पूर्ण जंगलामध्ये बनवलेलं आहे यांनी मस्त एकदम
एलिफंट शोला आलेलो आहे आपण पुढे. इकडे आता मस्त एलिफंट बघायला